नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 4th स्टँडर्डमधील 20 नंबरचा जो लेसन आहे ऑल अबाउट ग्लास या लेसनचे क्वेश्चन आन्सर अभ्यासणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूया ऑल अबाउट ग्लास या लेसनचे क्वेश्चन आन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात पहिलं तुम्हाला काही वर्ड्स दिलेले आहे आणि त्या वर्ड्सचं मीनिंग पण या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला त्या मीनिंगचं मराठी अर्थ पण माहिती पाहिजे. तर बघा या ठिकाणी फर्स्ट वर्ड्स दिलेला आहे ट्रान्सपरंट. तर विद्यार्थी मित्रांनो ट्रान्सपरंट म्हणजे काय? तर ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक. ओके. त्यानंतर सेकंड वर्ड दिला आहे तुम्हाला फरन्स. तर या वर्डचा अर्थ आहे फरन्स मीन्स भट्टी आणि भट्टी. तर भट्टी कशाची असते? तर ज्या ठिकाणी काच असते, काचेची भट्टी किंवा विटाची भट्टी किंवा मडके वगैरे जे भाजतात त्याला म्हणतात भट्टी. तर या ठिकाणी आपल्याला काचेची भट्टी हा शब्द आलेला आहे. त्यानंतर स्टीफ. तर हा जो वर्ड आहे विद्यार्थी मित्रांनो स्टीफचा अर्थ आहे ताट. तर बघा मराठी अर्थ स्टीप म्हणजे ताट. आणि त्यानंतर नेक्स्ट वर्ड आहे तर बघा मॉल्ट. तर मॉल्टचा अर्थ या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे साचा. तर मॉल्टचा अर्थ आहे विद्यार्थी मित्रांनो साचा. नेक्स्ट वर्ड आहे मॉल्टेन. तर विद्यार्थी मित्रांनो मॉल्टेन या शब्दाचा अर्थ आहे वितळणे. मॉल्टेन मीन्स वितळणे. आणि गोब्स मीन्स गॉब. गॉब मीन्स चिकट पदार्थ. तर विद्यार्थी मित्रांनो गॉबचा अर्थ दुसरा पण होतो, थुंकी पण होते. त्यानंतर फायबर्स. फायबर्स या ठिकाणी तुम्हाला फायबर्स वर्ड दिला आहे. तर फायबरचा अर्थ होतोय तंतू. त्यानंतर नेक्स्ट वर्ड दिला आहे तुम्हाला इम्परमिबले. तर बघा विद्यार्थी मित्रांनो त्या शब्दाचा मराठी अर्थ आहे अभेद्य आणि खाली आहे सॉगी. सॉगीचा अर्थ आहे चिडखोर. तर राहिलेले जे वर्ड्स आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ते असेच डिक्शनरीमधून सर्च करायचे किंवा तुमचे क्लास टीचर असेल त्यांच्याकडून ह्या वर्डचं मीनिंग समजून घ्यायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चला तर बघूया आता आपण वर्कबुकमधील क्वेश्चन आन्सर. तर फर्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द फॉलोइंग लिस्ट फ्रॉम द पॅसेज अँड कॉपी देम. तर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. तर बघा क्वेश्चन फर्स्ट दिलेला आहे एव्हरीडे थिंग्स मेड ऑफ ग्लास. तर एव्हरीडे थिंग्स मेड ऑफ ग्लास. तर या ठिकाणी तुम्हाला आन्सर दिलेला आहे लाईट बल्ब्स, बॉटल्स, जार्स, ग्लासेस, रीडिंग ग्लासेस, मार्बल्स, विंडो पेन्स एक्सेट्रा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो डेली युजेसमध्ये ह्या ज्या काचेपासून तयार होणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला दिसतात. तर लाईट्स आहे, बल्ब्स आहे, बॉटल्स आहे, जार, ग्लासेस, रीडिंग ग्लासेस, मार्बल्स, विंडो पेन्स एक्सेट्रा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट यू कॅन डू विथ हॉट लिक्विड ग्लास. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर आहे तर बघा वी कॅन pour hot liquid glass, mold it, press it or even blow it. तर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे शॉर्ट नोट्स ऑन. तर हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हाऊ ग्लास इज मेड. तर ग्लास कसा तयार होतोय किंवा काच कशी तयार होते असं क्वेश्चन आलेला आहे आणि त्यावर तुम्हाला शॉर्ट नोट्स राईट करायचे आहे. तर या ठिकाणी दिलं आहे ॲज इट इज राईट करून तुम्ही घ्यायचे. तर बघा ग्लास इज मेड बाय द हिटिंग अ मिक्सचर ऑफ क्लीन व्हाईट सँड अँड केमिकल्स लाईक सोडा अँड लाइम्स. द मिक्सचर इज हिटेड इन द फरन्स till it turns into hot liquid glass. When it's
cool down, it becomes stiff and hard. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड नंबरचा. तर बघा, हाऊ ग्लास इज शेप्ड. तर ग्लासला किंवा काचेला शेप कसा दिला जातो असं क्वेश्चन आहे. तर तुम्हाला त्याचं ॲन्सर या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे. ॲज इट इज राईट करून घ्यायचे. तर बघा, ग्लास इज शेप्ड इंटू डिफरंट आर्टिकल्स वेन इट इज स्टील, हॉट अँड सॉफ्ट. इट कॅन बी poured into molds, rolled out, floated on a bed of molten metal, blowing into shapes, or even drawn out into fibers. Next question आहे, write whether the following statements are true and false. तर या ठिकाणी तुम्हाला ट्रू फॉल्सचा क्वेश्चन दिलेला आहे. तर फर्स्ट स्टेटमेंट दिलं आहे, ग्लास इज अ नॅचरल मटेरियल्स. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे सेंटेन्स आहे चुकीचं आहे, फॉल्स आहे. कारण ग्लास हे जे मॅनमेड मटेरियल आहे. काच ही माणूस तयार करतं, निसर्गात तयार होणारं नाही. त्यानंतर नेक्स्ट सेकंड आहे, ग्लास इज मेड फ्रॉम सँड. तर यस, इट इज करेक्ट स्टेटमेंट. ग्लास इज मेड फ्रॉम सँड. तर ग्लास ही वाळूपासून तयार होते. त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, ग्लास इज स्टिफ अँड हार्ड वेन इट इज हॉट. तर हे जे स्टेटमेंट आहे ते फॉल्स आहे. त्यानंतर फोर्थ नंबर आहे, ग्लास इज ब्रिटल. तर हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, गेस द मीनिंग्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. तर मोल्टेन. तर तुम्हाला या ठिकाणी ह्या वर्डचं जे मीनिंग आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. ते तुम्ही ॲज इट इज बघून राईट करू शकता. त्यानंतर सेकंड आहे ट्रान्सपरंट. आणि या ट्रान्सपरंट या शब्दाचा अर्थसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. ट्रान्सपरंट म्हणजे काय, तर त्याचं जे मीनिंग आहे या ठिकाणी तुम्हाला राईट करायचे. गिव द अपोजिट ऑफ. तर तुम्हाला या ठिकाणी अपोजिट वर्ड दिलेले आहेत, त्याचं अपोजिट वर्ड तुम्हाला राईट करायचं आहे. तर मॅनमेड म्हणजेच मानवनिर्मित, आणि त्याचं अपोजिट आहे नॅचरल म्हणजेच नैसर्गिक. त्यानंतर सेकंड आहे बिलिव्हेबल, आणि त्याचं अपोजिट आहे अनबिलिव्हेबल. त्यानंतर थर्ड आहे लिक्विड, अँड त्याचं अपोजिट सॉलिड. त्यानंतर फोर्थ आहे ट्रान्सपरंट, अँड त्याचं जे अपोजिट आहे ऑपिक्यू. त्यानंतर नेक्स्ट आहे, फाइंड द नेम ऑफ कलर्स फ्रॉम द पॅसेज अँड कॉपी देम. तर पॅसेजमध्ये जे कलर्स नेम आलेले आहेत ते तुम्ही या ठिकाणी राईट करायचे. तर फर्स्ट आहे ब्ल्यू, व्हायलेट. त्यानंतर थर्ड आहे टर्कॉईज. फोर्थ आहे रुबी रेड. त्यानंतर नेक्स्ट पिंक, अंबर, ऑरेंज, डीप येलो, पर्पल. त्यानंतर 10 नंबरचा आहे ॲम्थेस्ट. त्यानंतर डार्क ग्रीन, ब्लॅक्स अँड व्हाईट. हे कलर्सने या पॅसेजमध्ये आलेले आहे, आणि तुम्ही ते ॲज इट इज बघून राईट करू शकता. राईट शॉर्ट नोट्स ऑन. फर्स्ट आहे सम प्रॉपर्टीज ऑफ ग्लास. अँड इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज इज that it is a transparent, it is also strong and hard, it is a permeable as well. Moreover, glass does not important smell or taste to other substance and does not get soggy. As we know, glass has a smooth surface and it can be washed easily. Next आहे colored glasses किंवा कलर्ड ग्लास. तर बघा, ऑर्डिनरी ग्लास इज कलरलेस बट इज पॉसिबल टू प्रोटेक्ट कलर्ड अँड ट्रान्सपरंट ग्लास बाय द यूजिंग डिफरंट कॉम्बिनेशन्स ऑफ केमिकल इन द ग्लास मेकिंग प्रोसेस. ग्लास कॅन बी गिव्हन मेनी ब्युटिफुल कलर्स लाईक ब्लू, व्हायलेट, टर्क्युओइज एक्सेट्रा. नेक्स्ट क्वेश्चन, गेस द मीनिंग्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. तर या ठिकाणी
काही वर्ड्स आलेले आहे आणि त्याचे मीनिंग तुम्हाला या ठिकाणी राईट करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे वर्ड्स आणि ह्या वर्ड्सचं जे मीनिंग आहे ते या ठिकाणी राईट करून दिलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे ॲड फुल अँड बी लेस टू द फॉलोइंग वर्ड्स टू मेक न्यू वर्ड्स. तर बघा, तुम्हाला काही वर्ड्स दिलेले आहेत. त्या वर्ड्समध्ये तुम्हाला फुल आणि लेस हे 2 शब्द ॲड करून तुम्हाला नवीन शब्द तयार करायचे. तुम्हाला या ठिकाणी टेस्ट दिले. तर बघा, टेस्टचं फुल आणि लेस हे 2 वर्ड त्यांना जोडून नवीन वर्ड्स तयार करायचे. तर टेस्टफुल, टेस्टलेस, कलरफुल, कलरलेस, त्यानंतर यूजफुल, यूजलेस अँड पॉवरफुल, पॉवरलेस. नेक्स्ट आहे गिव द ऑपोजिट्स ऑफ. तर इम्पेरेबल, पेरेबल. नेक्स्ट आहे डिफरंट, सेम. थर्ड आहे चीप, कॉस्टली, व्हॅल्युबल, वर्थलेस. नेक्स्ट आहे मेड इन अ फॅक्टरी. तर तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्ही फिलअप करायचा, व्यवस्थित राईट करायचं आहे. तर पुट राईट ऑर क्रॉस मीन्स रॉंग इन द प्रॉपर बॉक्स. तर फर्स्ट आहे कॅरेक्टरिस्टिक्स, ग्लास, पेपर, प्लास्टिक. तर या ठिकाणी तुम्हाला वैशिष्ट्ये राईट करायचे आहे. ग्लास, पेपर, प्लास्टिक. मेड इन फॅक्टरी. तर बघा, मेड इन फॅक्टरी, तर ग्लास पण फॅक्टरीमध्ये तयार होते, पेपर पण फॅक्टरीमध्ये आणि प्लास्टिक पण. त्यानंतर कॅन बी गिव्हेन व्हेरियस शेप. तर ग्लासला पण शेप देता येतो, पेपरला वेगवेगळे शेप देता येत नाही आणि प्लास्टिकला पण देता येतात. त्यानंतर इज ट्रान्सपरंट. तर ग्लास हे ट्रान्सपरंट आहे, पेपर ट्रान्सपरंट नाही आणि प्लास्टिकसुद्धा ट्रान्सपरंट नाही. त्यानंतर फोर्थ नंबर आहे कॅन बी वॉश्ड इझिली. तर बघा, ग्लास हे वॉश करू शकतो पण पेपर वॉश करू शकत नाही, तसंच प्लास्टिक वॉश करू शकतो. त्यानंतर अवेलेबल इन डिफरंट कलर. तर बघा, तिन्ही जे ग्लास, पेपर, प्लास्टिक हे तिन्ही कलरमध्ये अवेलेबल असतात वेगवेगळ्या. त्यानंतर अवेलेबल इन डिफरंट शेप अँड डिझाईन. तर पेपर हा डिफरंट शेप आणि डिझाईनमध्ये अवेलेबल नसतो, त्याला नंतर द्यावा लागतो. त्यानंतर ग्लास आणि प्लास्टिक हे वेगवेगळ्या शेपमध्ये अवेलेबल असतं. त्यानंतर कॅन बी रिसायकल्ड. तर ग्लास पण रिसायकल होते, पेपर पण रिसायकल होते आणि प्लास्टिकसुद्धा रिसायकल होते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे ओपन एंडेड क्वेश्चन. तर यामध्ये एक क्वेश्चन दिलेला आहे लुक अराउंड यू अँड नेम द थिंग्स मेड ऑफ ग्लास. हा क्वेश्चन दिलेला आहे आणि या क्वेश्चनचा आन्सर सम एक्झाम्पल्स टेलिव्हिजन, कम्प्युटर स्क्रीन्स, कार विंडोज, ट्यूबलाइट्स, फोटो फ्रेम्स एक्सेट्रा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 4th स्टँडर्डमधील 20 नंबरचा जो लेसन आहे ऑल अबाउट ग्लास, या लेसनचे क्वेश्चन आन्सर आज आपण कव्हर केलेत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.